शिक्षणासह कला क्रीडांमध्ये भाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्ध सहकार्याची भावना निर्माण होते। या गुणांच्या बळावर विद्यार्थी भविष्यातील कुठलेही कार्य करण्यासाठी सक्षम होतात। तसेच विद्यार्थ्यांचे कौशल्य देखील विकसित होते। विद्यालय हे विद्यार्थ्यांचा भविष्य घडवण्याचा मूलभूत पाया असल्यामुळे विद्यालयातून शिक्षणासह विद्यार्थ्यांना क्रीडामध्ये सहभागी करून घेणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे। दक्षिण माणगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल पुरार वनी माणगाव तालुक्यातील एक प्रसिद्ध विद्यालय आहे। या विद्यालयातून शिक्षण प्राप्त करून अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंता, व्यावसायिक, प्राचार्य व शिक्षक झाले आहेत। अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल पुरार वनी येथील प्रत्येकी वर्षामध्ये यावर्षी 3 दिवसीय क्रीडा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या क्रीडा संमेलनामध्ये 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। यामध्ये कबड्डी, खो खो, क्रिकेट, लांब उडी, गोळाफेक, 100 व 200 मीटर धाव, व्हॉलीबॉल, रस्सीखेच अशा अनेक खेळांचा समावेश करण्यात आला होता। विद्यार्थ्यांना लाल, जांभळा, हिरवा व पिवळा अशा 4 गटात विभाजित करण्यात आले होते। आपापल्या गटात विजय व्हावा यासाठी खेळाडू आपले कौशल्य पणाला लावून खेळत होते। वार्षिक क्रीडा संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी प्रमुख पाहुणे दानिश बुरुड, फरहान पाल, फैज सरखोत, वनी सरपंच अल्मास पाल, वनी मुस्लिम समाज अध्यक्ष अब्बास सरखोत, पुरार जमात अध्यक्ष शाहिद खातीब तसेच अनेक मान्यवर मुस्लिम एज्युकेशन सोसायटी चेअरमन, सेक्रेटरी, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते। नमस्कार सर्वांना। पुन्हा एकदा आमच्या मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या संचालित अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल पुरारवनी हा एक अशी एक शाळा आहे, असा हा एक संस्थेचा आमचा एक स्कूल आहे की जिथे अनेक वर्षापासून विविध अशा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इथे साजरे केले जातात, जेणेकरून आमच्या इथे येणाऱ्या सर्व मुलांचा सर्वांगीण विकास हो, त्यांचा बौद्धिक, शारीरिक ह्या हेतूने आम्ही हे विविध प्रकारची ॲक्टिव्हिटी इथे साजरी करतो। तसेच ह्या वर्षी आम्ही 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर या 3 दिवसामध्ये स्पोर्ट्स मीट हा साजरा करतोय आणि तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की असा हा एक आमची शाळा आहे की जिथे मुलांचा आणि सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही धडपडत असतो। माझा स्टाफ, मी स्वतः आणि आमचे जे सरपरस्त आहेत, ह्या संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि विविध जे माजी विद्यार्थी आहेत ते आमच्या संगत असतात, मला मार्गदर्शन करत असतात आणि आमच्यावरती त्यांचा प्रेमाचा हात असतो। इवन जे ॲब्रॉडमध्ये जे विद्यार्थी आहेत ह्या 3 गावापैकी वनी, पुरार आणि नांदवीचे, ते आम्हाला नेहमी मदत करत असतात आणि ते आपण बघत आहेत की हा जो आमचा जो छोटासा असा इदारा आहे, एक छोटाशी अशी आमची शाळा आहे, ती आता गगनचुंबी असा बनण्याच्या हेतूने वाटचाल करत आहे। आणि तुमच्या माध्यमातून मी सांगीन की अनेक वेळेला इथे जे स्पोर्ट्स आयोजित केले जातात त्यातून आमचे खिलाडी जिल्हा स्तरपर्यंत पोचलेत। आता मागच्या वेळीच आमचे 2 व्हॉलीबॉलच्या टीमी जिल्हा स्तरावरती जिंकून आलेले आहेत आणि मला अभिमानाने तुम्हाला सांगू इच्छितो की इथे ह्या छोट्याशा शाळेमधून विद्यार्थी पुढे जाऊ शकतात आणि त्या हेतूने आम्ही वाटचाल करत आहोत। तर मी तुमच्याशी विनंती करीन की जे पण आमच्या शाळेसाठी धडपड करत आहेत आणि आमच्या विकासासाठी त्यांचा हातभार लागतोय, त्यांचा थँक्यू। प्रतिबिंब ह्या चॅनलच्या प्रतिनिधींनी माझ्या शाळेमध्ये भेट दिली आणि हा सर्व कव्हरेज केला। गेली 2 ते 3 दिवस पूर्वीपासून ते मला कव्हर करतायत, माझ्या शाळेला कव्हर करतायत, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्या स्टाफच्या माध्यमातून आणि माझ्या संस्थेच्या वतीने सुद्धा मी त्यांचा आभार व्यक्त करतो। जय हिंद। रायगड प्रतिबिंब न्यूजसाठी मंगेश मोरे, पुरार।